भारतीय जनता पक्षाने कालपासून मोदी का परिवार असं कॅम्पेन सुरू केलेलं आहे आणि अनेक भाजपच्या नेत्यांनी आपल्या सोशल मीडिया बायोमध्ये मोदी का परिवार असं ब्रॅकेटमध्ये टाकायला सुरुवात केली आहे। स्वाभाविक आपल्याला आठवण येते ती म्हणजे या 2019 मध्ये म्हणजे आता 2024च्या पूर्वी झालेल्या लोकसभा निवडणुकांमध्ये मैं भी चौकीदार नावाचं जे कॅम्पेन भाजपने सुरू केलं होतं आणि त्या कॅम्पेनला मिळालेले यश आणि पुढे त्याचा परिणाम म्हणून भाजपला लोकसभेत मिळालेले यश हे आपण सगळ्यांनी पाहिलंय आणि अनुभवलं सुद्धा आहे। त्याच धर्तीवर आता मोदी का परिवार हे कॅम्पेन नरेंद्र मोदी आणि भाजपने सुरू केलंय। आपण त्या सगळ्याची चर्चा करणार आहोत। नमस्कार, मी सोमेश खोलके, कॅमेरावर आहेत प्रवीण दीक्षित। गल्ली टू दिल्ली या एबीपी माझाच्या डिजिटल कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक स्वागत। मित्रांनो, नरेंद्र मोदींच्या समोर जर आता सगळ्यात मोठं आव्हान कोणतं असेल तर ते कदाचित असं म्हणावं लागेल की राहुल गांधी नरेंद्र मोदींवर तितक्या तीव्रतेने आणि तितक्या तिखटपणे टीका करत नाहीयेत आणि कुठेतरी भाजपला राहुल गांधी टीका करत नाहीत याचं टेन्शन येते की काय अशी स्थिती आहे। कारण आपल्याला सर्वांना माहिती आहे की 2014च्या निवडणुकांच्या वेळी सुद्धा काँग्रेसने नरेंद्र मोदींवर टीका केली होती आणि ती स्वाभाविक व्यक्तिगत टीका होती। त्याचा परिणाम म्हणून चायवाला अशा स्वरूपाचं मोदींना म्हटलं गेलं आणि मग त्या चायवाल्याचाच रेफरन्स घेऊन पुढे मोदींनी चाय पे चर्चा सारखे कार्यक्रम घडवले आणि ज्यामार्फत मोदींचा आणि भाजपचा प्रचार हा तळागाळापर्यंत करण्यात आला होता। पुढे 2019ला मोदी म्हणाले होते की देश का चौकीदार चौकन्ना आहे, तर त्यावरती राहुल गांधींनी आणि काँग्रेसनी चौकीदार चोर आहे असं म्हणायला सुरुवात केली। स्वाभाविक त्यावेळी राहुल गांधी आणि काँग्रेसचा रेफरन्स हा राफेल विमान खरेदी प्रकरणासंबंधात होता की राफेल विमान खरेदी प्रकरणाच्या अनुषंगाने कशा प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे आणि मग चौकीदार चोर याला प्रत्युत्तर म्हणून मैं भी चौकीदार अशा स्वरूपाची घोषणा आणि हे घोषवाक्य संपूर्ण भाजपच्या कॅम्पेनचं मुख्य टायटल बनलं होतं आणि याच टायटल खाली भाजपने आपलं संपूर्ण 2019चं लोकसभा कॅम्पेन चालवलं। त्याच पार्श्वभूमीवर आज मात्र 2024 मध्ये आपल्याला अत्यंत वेगळी परिस्थिती दिसते। ती या अनुषंगाने आहे की त्यावेळेस आपल्याला आठवते की 19च्या निवडणुकांपूर्वी म्हणजे 2018च्या डिसेंबर-नोव्हेंबर दरम्यान भाजपच्या आणि नरेंद्र मोदींच्या केंद्र सरकार विरोधात राफेल प्रकरणी एक याचिका दाखल करण्यात आली होती। ती याचिका स्वाभाविक यशवंत सिन्हा यांनी केली होती आणि त्या याचिकेच्या अनुषंगाने राफेलमध्ये कशा प्रकारे भ्रष्टाचार झालेला आहे हे सांगण्यासाठी काँग्रेस आणि राहुल गांधींनी आपली सगळी शक्ती पणाला लावली होती आणि त्यानंतर मग त्यांनी मोदींना भ्रष्टाचारी आहेत किंबहुना मोदींनी एक घोटाळा केला असं सांगायला सुरुवात केली। त्याही वेळी अनेकांना काळजी वाटली होती की ज्या प्रकारे बोफोर्सचा घोटाळा बाहेर आला आणि त्याचा परिणाम म्हणून राजीव गांधींचं सरकार गेलं, त्या प्रकारे कदाचित या राफेल प्रकरणाचा परिणाम होऊ शकतो का अशी शंका अनेकांना वाटत होती। काँग्रेसला कदाचित तशी खात्री वाटत असावी, पण प्रत्यक्षामध्ये ज्यावेळी निवडणुका झाल्या आणि जे निकाल आले त्या निकालात मात्र आपल्याला जे पाहायला मिळालं ते म्हणजे जितकी मोदींच्या विरोधात टीका झाली आणि जितक्या मोदींवर व्यक्तिगत पातळीवर हल्ले झाले तितक्या प्रमाणात मोदींच्या बाजूनी सहानुभूती गेली आणि मोदींचा समर्थक, मोदींचा मतदार वर्ग हा तितक्याच ताकदीने मतदानासाठी उतरला होता। आता त्यावेळेसचं मैं भी चौकीदार आणि यावेळेसचं मोदी का परिवार या दोघांमध्ये आपल्याला एक जो क्वालिटेटिव्ह फरक दिसतोय आणि विशेष म्हणजे तो क्वांटिटेटिव्ह सुद्धा आहे। कारण यावेळेस मात्र भाजपच्या अनेक नेत्यांनी किंबहुना भाजपच्या अनेक कार्यकर्त्यांनी आपल्या नावापुढे मोदी का परिवार लावायला सुरुवात केली आहे। त्यावेळी मात्र ह्या मैं भी चौकीदार या संपूर्ण कॅम्पेनमध्ये मोदींच्या बाबतीत सहानुभूती बाळगणारे आणि मोदींवर प्रेम करणारे किंबहुना मोदींचे समर्थक असे सगळेच जण उतरले होते आणि त्यांनी सुद्धा आपापल्या नावांपुढे चौकीदार लावायला सुरुवात केली होती। आपापल्या ट्विटर बायोमध्ये, सोशल बायोमध्ये मैं भी चौकीदार लिहायला सुरुवात केली होती। त्याचं एक गाणं भाजपने त्यावेळी तयार केलं होतं आणि ते प्रचाराच्या दरम्यान ते थीम सॉन्गही खूप मोठ्या प्रमाणावर चाललं होतं। त्या तुलनेने आता मात्र भाजपला मोदी का परिवार या टर्म कॉइन केल्यानंतर तितकंसं रिसेप्शन मिळालेलं नाहीये। आता याचे दोन अर्थ असू शकतात। एक अर्थ कदाचित असा आहे की यावेळी तितक्या तीव्रतेने आणि तितक्या तिखटपणे पंतप्रधान नरेंद्र मोदींवर व्यक्तिगत टीका होतच नाहीये किंबहुना काँग्रेसचे जे प्रमुख नेते आहेत, मग राहुल गांधी असतील, सोनिया गांधी असतील, प्रियांका गांधी असतील किंबहुना त्यांचे जे काही इंटेलेक्च्युअल समजले जाणारे नेते आहेत ते सुद्धा नरेंद्र मोदींवर काही बोलत नाहीयेत। ते पॉलिसीवर बोलतायत पण नरेंद्र मोदींवर टीका करत नाहीयेत किंवा मोदींच्या बाबतीत कोणती तरी असे शब्द किंवा कोणती अशी टीका केली जात नाहीये की ज्यामुळे मोदींचा समर्थक दुखावला जाईल। त्यामुळे याचे दोन अर्थ पुन्हा असे असू शकतात की कुठेतरी
मोदींच्या समर्थकांनी आणि मोदींच्या मतदारांनाही आता हे सवयीचं होऊन गेलंय की भाजपचंच सरकार पुन्हा येणार आहे, नरेंद्र मोदीच पुन्हा पंतप्रधान होणार आहेत आणि साधारणपणे गेल्या वेळी जितक्या संख्येने खासदार निवडून आले त्यापेक्षा जास्तीच्या संख्येने खासदार यावेळी निवडून येणार आहेत. दुसऱ्या बाजूला भाजपची यावेळेसची जी स्ट्रॅटेजी दिसते ती दरवेळी त्यांचा टॉप टू बॉटम हा जो अप्रोच असायचा की मोठ्या सभा मोदी घेणार, अशा प्रकारचे मोठे कॅम्पेन लॉन्च केले जाणार, मग ते चाय पे चर्चा असतील किंवा मग मैं भी चौकीदारू असतील किंवा नमो फॉर नेशन असतील आणि या स्वरूपाच्या कॅम्पेनमधून एक वातावरण निर्मिती करून मग भाजपचे उमेदवार निवडून येणार. त्याऐवजी यावेळी जे आपल्याला दिसतंय ते बॉटम टू अप यासाठी, कारण अनेक ठिकाणी छोट्या छोट्या पातळीवर भाजप पक्षप्रवेश करून घेतोय. म्हणजे उदाहरणार्थ वाराणसी हा तर भाजपचाच मतदारसंघ आहे सध्याचा. नरेंद्र मोदी असा भाजपचा ताकदीचा नेता तिथून लोकसभेवर निवडून येतो, तरी सुद्धा तिथले माजी खासदार काँग्रेसचे राजेश तिवारी म्हणून त्यांनी आता भाजपमध्ये प्रवेश केलेला आहे. तर माफ करा त्यांचं नाव मला नेमकं आठवत नाही, पण वाराणसीच्या काँग्रेसच्या खासदारांनी आजच भाजपमध्ये प्रवेश केलाय. थोडक्यात काय तर भाजपची यावेळेसची स्ट्रॅटेजी ही पूर्णपणे वेगळी अशी दिसते, कारण गेल्या वेळी जो एक टॉप टू बॉटम अप्रोच असायचा भाजपचा कायम प्रचारांमध्ये आणि एकूण कॅम्पेनिंगमध्ये, तो यावेळी टॉप टू बॉटम दिसत नाहीये, तर तो बॉटम टू अप असा अप्रोच आपल्याला दिसतोय की ज्यामध्ये छोट्या छोट्या पातळीवरती पक्षप्रवेश करून घेणं, स्थानिक पातळीवरती संघटना आणि विरोधी पक्षाकडे कोणत्याही स्वरूपाचं केडर किंवा कार्यकर्तेच उरणार नाहीत याची काळजी भाजप घेत आहे, हे सुद्धा आपल्याला प्रामुख्याने पाहायला मिळतंय. आणि दुसऱ्या बाजूला यावेळेस भाजप समोरचं सगळ्यात मोठं आव्हान कोणतं असेल तर ते म्हणजे काँग्रेस पक्ष कोणत्याही प्रकारे नरेंद्र मोदींवर किंबहुना या सरकारवर सुद्धा तितकी कडवटपणे आणि तितकी तिखटपणे टीका करत नाहीये किंवा कुठल्याही प्रकारच्या टेक्निकॅलिटीजमध्ये जात नाहीये. उदाहरणार्थ मोदी अदानी अशा स्वरूपाची टीका यापूर्वी काँग्रेसने अनेकदा केली, मोदी अंबानी ही टीका करून झालेली आहे. परंतु या सगळ्या टीकेतून पुढे जसं गेल्या वेळी एक राफेलची टीका झाली होती, त्यानंतर मग त्या विषयावर काही इन्व्हेस्टिगेटिंग जर्नलिझमच्या नावाखाली काही दस्तावेज प्रसिद्ध करण्यात आले, मग त्यावर सुप्रीम कोर्टामध्ये एक याचिका दाखल करण्यात आली, त्यावर सुप्रीम कोर्टाने काहीतरी कमेंट्री केली, म्हणजे टिप्पणी केली, त्यावर पुन्हा बाहेर काही ना काहीतरी चर्चा घडली होती. हे जे सगळे प्रकार म्हणजे ज्या प्रकारे एक अकॅडमिक चर्चा एखाद्या भ्रष्टाचारावर किंवा नरेंद्र मोदींवर लावलेल्या एखाद्या लांछनावर झाली होती, त्या स्वरूपाची इंटेलेक्च्युअल चर्चा घडताना आता दिसत नाहीये. त्यामुळे परिणामतः मोदींचा जो समर्थक आहे किंवा मोदींचा जो चाहता वर्ग आहे तो सुद्धा थंडावलाय आणि आपल्याला ते सध्या जी टर्म भाजपने लॉन्च केली आहे कॅम्पेन म्हणून मोदी का परिवार, ती अजूनपर्यंत घराघरापर्यंत पोहोचलेली नाही, यातून ते आपल्याला स्पष्टपणे जाणवते. दुसरी गोष्ट, दरवेळी नरेंद्र मोदींनी आपल्या प्रचाराची टर्म ही कायम समोरच्या पार्टीच्या विशेषतः काँग्रेसच्या शीर्ष नेतृत्वाकडून घेतलेली होती. उदाहरणार्थ अच्छे दिन आने वाले है हे नरेंद्र मोदींनी मनमोहन सिंग यांच्या भाषणातून घेतलेलं वाक्य होतं. गेल्या वेळेस मैं भी चौकीदार हे राहुल गांधींना काउंटर म्हणून घेतलेलं वाक्य होतं. यावेळी मोदी का परिवार ही टर्म सुद्धा लालू प्रसाद यादव हे जे दुसऱ्या तिसऱ्या क्रमांकाचे या विरोधी पक्षांमधले नेते आहेत त्यांच्या तोंडून उच्चारलं गेलेलं वाक्य आणि त्या वाक्याच्या संदर्भाने म्हणून ही टर्म कॉइन झालेली आहे. त्यामुळे कदाचित भाजपला यावेळेस खात्री आहे की गेल्या वेळी जशी संधी राहुल गांधींनी दिली होती तशी संधी आपल्याला मिळणार नाही. त्यामुळे फार उशीर न करता आता लवकरात लवकर कॅम्पेन लॉन्च झालं पाहिजे आणि आपल्या कॅम्पेनला एक संदर्भ असला पाहिजे, रेफरन्स असला पाहिजे, अर्थ असला पाहिजे आणि त्या दृष्टीने त्याचा रेफरन्स हा लालू प्रसाद यादव यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नातून आणि त्यांनी केलेल्या एक प्रकारच्या खोचक टीकेतून नरेंद्र मोदींना परिवार कुठे किंवा कुटुंब कुठे आणि त्यातून मग सगळेजण आम्ही कसे मोदींच्या परिवाराचे सदस्य आहोत किंवा मोदी आमच्या परिवाराचे सदस्य आहेत अशा स्वरूपाचं एक भावनिक अभियान राबवणं ही स्ट्रॅटेजी दिसते. ती स्ट्रॅटेजी घेऊन भाजप सध्या काम करतोय. आता जी दोन प्रामुख्याने मुद्दे दिसत आहेत ते असे आहेत की एकतर भाजपच्या समर्थकांनी हे ऍक्सेप्ट केलेलं आहे का की भाजपचं सरकार पुन्हा येणार आहे आणि तो अंडर करंट असल्यामुळे तो सायलेंट वोटर झालेला आहे का, किंवा मग दुसऱ्या बाजूला जे काँग्रेसने 2004 साली केलं होतं की त्यावेळेसच्या अटल बिहारी वाजपेयी सरकारच्या किंवा इंडिया शायनिंगच्या कॅम्पेनला काउंटर करत असताना काँग्रेसने कुठेच एक काउंटर कॅम्पेन उभं केलं नव्हतं, किंबहुना या त्या सगळ्या सरकारच्या अनुषंगाने काही कोणता तरी मोठा भ्रष्टाचाराचा मुद्दा आणला किंवा एखादा विशिष्ट लोकांच्या अनुषंगाने त्या सरकारला टार्गेट केलं
काही एक मोठा अजेंडा तयार केला निवडणुकीचा, असं काँग्रेसने केलं नव्हतं. काँग्रेसने एक सर्वसाधारण जसा प्रचार ते आज करत आहेत तसाच 2004ला केला होता आणि अनपेक्षितपणे चमत्कारिकरित्या 2004ला काँग्रेसला यश मिळालं होतं आणि ते लोकसभेला निवडून आले होते. स्वाभाविक 2004ची भाजप आणि 2024ची भाजप यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. 20 वर्षाचं अंतर गेलेलं आहे आणि या 20 वर्षात ती भाजप मोदी अडवाणींपासून ते म्हणजे अटल अडवाणींपासून ते मोदी शहांची भाजप झालेली आहे. परंतु या भाजपकडे सुद्धा सध्या जे आव्हान दिसते ते म्हणजे त्यांना अजूनपर्यंत एक त्यांचं वातावरण निर्मिती म्हणून आणि जमीन तयार केल्यानंतर किंबहुना जी भाजपची पद्धत आहे की त्यांचं संघटन आणि रणभूमी तयार केल्यानंतर जो एक शेवटचा शंखनाद करावा लागतो की ज्यातून त्यांच्या सगळ्या सैनिकांमध्ये आणि प्रत्यक्ष युद्धाला उतरणाऱ्यांमध्ये एक जोश आणि चैतन्य संचारेल, तसं अजून काही सापडत नाहीये. मोदी का परिवार या टर्मच्या निमित्ताने तरी ते सापडणार आहे का, आपल्याला थोडा काळ वाट पाहावी लागेल आणि त्यानंतर पुन्हा एकदा या सगळ्याचं विश्लेषण करावं लागेल. तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका. आपण पुन्हा भेटू एका नव्या विषयासह. तोपर्यंत धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.